नमस्कार. आपण जन्म घेतो आणि आईच्या पंखाखाली आपण भाऊ बहीण चांगले मोठे होतो, प्रेमाने राहतो आणि जेव्हा त्या मुली लग्न करून सासरे जातात आणि जो भाऊ असतो तो तिथेच राहतो, त्याचा संसार वाढतो, मुलं बाळं होतात. त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा त्या सासूरवासणी म्हणजे त्या बहिणी आपल्या भावाकडे येतात तेव्हा त्यांची अपेक्षा एवढंच असतं की माझ्या भावानं फक्त प्रेमानं विचारावं की तुला काही त्रास होत नाही ना, तू बरी आहेस ना, तुझं सगळं ठीकठाक चाललंय ना. म्हणजे 2 घोट पाणी आणि 2 क्षण विसावा या व्यतिरिक्त त्या बहिणीला काही नको असतं. परंतु काही कारणास्तव भावाचं वागणं हे रूढ होतं. कदाचित आत्ताच्या कलियुगामध्ये थोडा प्रॉपर्टी हा विषय वाढत चाललाय. बरं असो, त्या गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत की प्रॉपर्टीसाठी बहिणीनं, परंतु ज्या काही निस्वार्थ बहिणी असतात त्यांना हक्काचं घर नसतं, म्हणजे त्या तिथंही तेच करतात आणि त्यांना इथंही थोडासा विश्रांती हवी असते, ती मिळत नाही. तर प्लीज असं जर कुणी असेल तर आपल्या बहिणींना 2 शब्द प्रेमाने बोलायला, 2 घोट पाणी पाजायला मागं सरू नका, कारण त्यांचे तिथले हाल तुम्हाला ठाऊक नाहीत. बरोबर? त्या बहिणीला हेच पाहिजे असतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुमची मतं माझ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.